उरळ हद्दीत पोलीस गाडीवर फायर करणाऱ्या आरोपींना 5 वेगवेगळ्या ठिकाणाहून केली एलसीबीने अटक। पोलीस अधीक्षक यांनी दिली पत्रकार परिषदेत माहिती। दिनांक 30 डिसेंबर 2023 रोजी पोलीस स्टेशन उरळ हद्दीतील रात्रभर गस्त करणारे अधिकारी हे त्यांच्या सहकारीसोबत कर्तव्य बजावित असताना मध्यरात्रीच्या 3च्या सुमारास ग्राम मांजरी वरून हातरुणकडे जात असताना पोलीस गस्त वाहनाला 2 मोटारसायकलीवर आलेल्या इसमांनी पोलिसांच्या गाडीवर अग्निशस्त्र चालविले। या फायरिंगमध्ये एका पोलीस कर्मचाऱ्याच्या डोळ्याला इजा झाली होती। जिल्ह्यात प्रथमच पोलिसांच्या गाडीवर झालेल्या गोळीबाराचे घटनेचे जिल्ह्यात तसेच राज्यात पडसाद उमटून विविध चर्चांना उधाण आले होते। गुन्हेगार यांना जेरबंद करणे जिल्हा पोलिसांना आव्हान ठरले होते। मात्र नव्याने रुजू झालेले पोलीस अधीक्षक बच्चन सिंह यांनी घटनास्थळी भेट देऊन आरोपींना अटक करण्याचे आदेशित केले असता एलसीबीच्या पथकाने या प्रकरणातील 5 आरोपींना दिनांक 13 जानेवारी रात्री 10च्या सुमारास शोध मोहीम दरम्यान ग्राम हातरुण, नखेगाव, नेरधामना, शेगाव, वाशिम जिल्ह्यातील रिसोड येथून गुन्हा करणारे आरोपी अश्विन मुंडे, अर्जुन मुंडाले राहणार नखेगाव, सागर चौके नेरधामना, अविनाश मुंडाळे ग्राम नखेगाव, योगेश मुंडाळे राहणार बायेगाव येथून अटक करण्यात आल्याची माहिती आज दिनांक 14 जानेवारी 2024 रोजी दुपारी 11:30 पोलीस अधीक्षक कार्यालय येथे घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत पोलीस अधीक्षक बच्चन सिंह यांनी दिली। 30 डिसेंबरची रात्री उरळ पोलीस स्टेशनच्या हद्दीत पेट्रोलिंग वाहनावर बदमाशातर्फे एक हल्ला करण्यात आला होता आणि या गुन्ह्यामध्ये कोणाचा सहभाग होता याचे निष्पन्न करण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखा तसेच लोकल पोलीस स्टेशन याच्यासाठी एक मोठा आव्हान होता। या गुन्ह्याच्या तपासामध्ये काल रोजी एलसीबी तर्फे 5 आरोपींना निष्पन्न करून ताब्यात घेण्यात आलेला आहे आणि त्यामध्ये वापर केलेली 2 बाईक पण जप्त करण्यात आलेली आहे। पुढची तपासामध्ये या आरोपीचा आणखी काही रोल वगैरे आहे का, यांनी वेपन कुठून आणला, या सर्व गोष्टीबद्दल आम्ही तपास करणार आहे। तसेच गुन्ह्यामध्ये 307 कलमाची वाढ करण्यात आलेली आहे आणि पोलिसांवर कोणत्याही प्रकारचे हल्ले बर्दाश्त होणार नाही, आमची एकदम सक्त भूमिका असणार आहे असा आमच्यातर्फे संदेश आहे।